नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 802 पदांची मेगा भरती. कोणाकोणाला करता येणार अर्ज, वय, पात्रता, परीक्षा पद्धती तसेच एकूण पदांची सर्व माहिती पहा संपूर्ण डिटेल जाहिरात विश्लेषण सहित. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही डिटेल जाहिरात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये 802 जागांसाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो. एकूण 34 पदे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी 802 जागा आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, कार्यकारी अभियंता आहे स्थापत्यमध्ये, उपअभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत यांत्रिकी, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखाधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता स्थापत्य, अशा टोटल सगळ्या मिळून 34 श्रेण्या म्हणजे 34 पदे आहेत. आणि त्या पदनिहाय जागा मित्रांनो आपण याच्यामध्ये आता डिस्कस करणारच आहोत. या परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी मित्रांनो तारीख दिलेली आहे, ते आपण आता सगळं डिटेल याच्यामध्ये पाहूया. तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो. त्याची तारीख आहे 2/9/2023 म्हणजे 2 सप्टेंबरला अर्ज चालू होतील. जाहिरात तुम्हाला आत्ता आलेली आहे, बट अर्ज करण्यासाठी तुम्हाला तारीख 2 सप्टेंबर दिलेली आहे. 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख तुम्हाला 25 सप्टेंबरच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो जी परीक्षा होणार आहे ती तुम्हाला कळवली जाईल www.midcindia.org या वेबसाईटवरती. ते कधी आणि तुमचं हॉल तिकीट जे प्रवेशपत्र आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर येईल मित्रांनो. आता चला आपण पदनिहाय जागा बघून घेऊया. तर मित्रांनो, कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ मध्ये एकूण 3 पदे आहेत. त्याच्यामध्ये पात्रता बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकेमधली पदवी पाहिजे आणि त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकेमधली पदवी जर असेल तर आणखी जर पदव्युत्तर पदवी असेल तर त्यांच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव आहे. पदव्युत्तर पदवी असेल तर त्यांच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. आणि जर नुसते पदवीधारक असतील स्थापत्य अभियांत्रिकेमधले तर त्यांना 7 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. दुसरं बघा, उपअभियंता आहे, एकूण 13 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकेमधली पदवी पाहिजे किंवा त्या समकक्ष एखादी शैक्षणिक अर्हता आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 3 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर उपअभियंता विद्युत यांत्रिकी गट मध्ये एकूण 3 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी याच्यातली पदवी पाहिजे आणि त्यासोबतच मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव सुद्धा पाहिजे. त्याच्यानंतर सहयोगी रचनाकार आहे गट अ, याची 2 पदे आहेत मित्रांनो. आता सहयोगी रचनाकार आहे त्यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्रातली पदवी पाहिजे आणि त्यासोबतच तुम्हाला नगर विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MA टाउन प्लॅनिंग पाहिजे. ती नसेल तर इंडस्ट्रीयल टाउन प्लॅनिंगमधली पदवी किंवा पदविका पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, उपरचनाकार गट अ याच्यासाठी 2 पदे आहेत. याचं पात्रता बघा मित्रांनो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधली किंवा वास्तुशास्त्रातली पदवी पाहिजे आणि नगररचना त्याच्याविषयीचा 3 वर्षाचा अनुभव मित्रांनो पाहिजे. त्याच्यानंतर बघा, उपमुख्य लेखाधिकारी गट अ याची 2 पदे आहेत. याच्यामध्ये पात्रता बघा, कोणत्याही शाखेची मित्रांनो याला पदवी चालते, मात्र तुम्हाला विद्यापीठामध्ये म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी तुम्ही पदवी घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला MBA फायनान्स किमान B+ ग्रेड पाहिजे मित्रांनो, म्हणजे MBA फायनान्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता 7वं बघा, सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब एकूण 107 पदे आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकेमधली पदवी फक्त पाहिजे, त्याच्यासाठी दुसरी कुठलीही पात्रता नाही आहे. आता सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब एकूण 21 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा, यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधली पदवी आणि त्यासोबत काही नाही, एकच ती मित्रांनो अट आहे तुम्हाला पात्रतेची. त्याच्यानंतर 9 बघा, सहाय्यक रचनाकार गट ब एकूण 7 पदे आहेत. आता त्याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा नगररचना या विषयामधली पदवी पाहिजे, दुसरी कुठलीही मित्रांनो अट नाही आहे.
त्याच्यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, याच्यासाठी 2 पदे आहेत मित्रांनो. याची पात्रता बघा वास्तुशास्त्रामधली फक्त पदवी पाहिजे मित्रांनो, बाकी काही नाही याला पात्रता सहाय्यक वास्तुशास्त्रासाठी. त्याच्यानंतर बघा लेखाधिकारी गट ब 3 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो वाणिज्य शाखेची, म्हणजे तुम्हाला BCom होणं गरजेचं आहे लेखाधिकारी गट ब साठी, बाकी कुठलीही पात्रता नाही आहे. क्षेत्र व्यवस्थापक आहे बघा मित्रांनो गट ब, एकूण 8 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे कोणी याला ग्रॅज्युएट असेल तर अर्ज करू शकतोय क्षेत्र व्यवस्थापकसाठी. मात्र पदे किती आहेत? 8 पदे आहेत. 13 बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, एकूण 17 पदे आहेत. आता कनिष्ठ अभियंत्यांसाठी पात्रता काय? मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, ठीक आहे, किंवा त्या संबंधित तुमचं तत्सम शिक्षण झालं असेल तर. कनिष्ठ अभियंता विद्युत किंवा यांत्रिकी गट क, एकूण 2 पदे आहेत. आता याच्यासाठी पात्रता मित्रांनो बघा तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधली पदविका. लघुलेखक आहे बघा, याच्यासाठी एकूण 14 पदे आहेत. उच्च श्रेणीचं पद आहे हे गट क मधलं. तर लघुलेखकसाठी पात्रता बघा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, म्हणजे कुठल्याही शाखेचा ग्रॅज्युएट चालतोय मित्रांनो. त्याच्यानंतर मराठी तुमचं 100 प्रति मिनिट पाहिजे, तसंच इंग्रजी 40 पाहिजे. सो मराठी 100, इंग्रजी 40 किंवा मराठी 40 लेखनाची गती पाहिजे किंवा परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 120 शब्द प्रति मिनिट पाहिजे, तसेच इंग्रजी लेखनासाठी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण. आता ह्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो सांगतो तुम्हाला मी. राज्य शासनाने मराठी 100 पाहिजे, तसेच इंग्रजी 40 पाहिजे व मराठी 40 वेगाची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुम्ही, ठीक आहे. अथवा हे नसेल तर राज्य शासनाची तुमची इंग्रजी 120 पाहिजे, तसेच इंग्रजी टंकलेखन जे असतं ते 40 आणि मराठी 40, म्हणजे तुम्हाला स्टेनोसाठी सुद्धा सगळं स्टेनोग्राफरची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण पाहिजे थोडक्यात. 16 बघा मित्रांनो लघुलेखक गट क, एकूण 20 पदे आहेत. निम्न श्रेणीचं आहे ते उच्च श्रेणीचं होतं. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्रता, त्याच्यानंतर मराठी लघुलेखनाची 80 आणि मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 40, अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 100 टंकलेखनाची 40, म्हणजे यासाठी सुद्धा मित्रांनो स्टेनो प्लस तुम्ही मराठी इंग्रजी पाहिजे. स्पीड फक्त त्याने मेन्शन केलेला आहे 80 100 40 40. लघु टंकलेखक गट क, एकूण 7 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे, तसेच मराठी लघुलेखनाची 60 शब्द प्रति मिनिट, तसेच मराठी व इंग्रजी 40 किंवा राज्य शासनाची इंग्रजीची 80, तसेच मराठी व इंग्रजी लेखनाची 40. ही सुद्धा त्याच पद्धतीनं टायपिंग तुमचं असलं पाहिजे, प्लस तुम्हाला स्टेनोची परीक्षा स्पीड टेस्ट तुम्ही क्वालिफाय असलं पाहिजे. सहाय्यक गट क 3 पदे आहेत. त्यामध्ये पात्रता बघा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि सेवेत दाखल झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत MSCIT करता येईल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो लिपिक टंकलेखक आहे, एकूण 66 पदे आहेत. गट क चे आहे. याच्यामध्ये पात्रता बघा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, तसेच मित्रांनो तुम्हाला टायपिंग मराठी 30 झालं पाहिजे आणि इंग्रजी 40 टायपिंग पाहिजे आणि त्यासोबतच MSCIT पाहिजे मित्रांनो. म्हणजे ही टायपिंग MSCIT तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पद्धतीची लिपिक टंकलेखकचे आहे. 66 पदे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बघा वरिष्ठ लेखापाल गट क, एकूण 6 पदे आहेत. आता याच्यामध्ये पात्रता बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची, म्हणजे BCom पाहिजे मित्रांनो तुम्हाला या पदासाठी. त्याच्यानंतर बघा तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क 32 पदे आहेत. आता याच्यामध्ये पात्रता बघा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य किंवा यांत्रिकी किंवा विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण, आणि हे जर नसेल तर शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो वीजतंत्री श्रेणी 2 गट क 18 पदे आहेत. याच्यामध्ये पात्रता शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 23 बघा पंपचालक श्रेणी 2 गट क, एकूण 103 पदे आहेत. याच्यामध्ये मित्रांनो पात्रता बघा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण ITI लागतोय मित्रांनो. तारयंत्री विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असा. जोडारी श्रेणी 2 गट क एकूण 34 पदे आहेत. याच्यामध्ये पात्रता बघा माध्यमिक शाळा उत्तीर्ण पाहिजे, तसंच तुम्हाला जोडारीचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे मित्रांनो ITI मधला. ठीक आहे. त्याच्यानंतर सहाय्यक आरेखक एक गट क एकूण 9 पदे आहेत. याची पात्रता बघा 12वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, त्या विज्ञान विषय घेऊन मित्रांनो. त्यासोबतच तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका पाहिजे. हे नसेल तर शासकीय अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखन या विषयात प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. संगणक प्रणालीमधील परत AutoCAD प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे आणि जर अनुभव असेल तर त्याला पहिलं प्राधान्य देण्यात येईल. अनुरेखक गट क एकूण 49 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मित्रांनो शासकीय किंवा शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य किंवा विद्युत किंवा यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अनुभव पाहिजे, अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. तसेच संगणकामधील AutoCAD हा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे मित्रांनो. 27 बघा गाळणी निरीक्षक गट क एकूण 2 पदे आहेत. याच्यासाठी पात्रता बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्रासह या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे. म्हणजे याला BSc चालते मित्रांनो, पण केमिस्ट्री विषयामधले पाहिजे. आणि याच्यामध्ये गाळणी निरीक्षक म्हणून ठीक आहे 2च पदे आहेत मित्रांनो. पण 28 बघा भूमापक गट क एकूण 26 पदे आहेत. याची पात्रता बघा मित्रांनो शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे. त्यासोबतच संगणक प्रणालीचा AutoCAD अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. 29 बघा विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ एकच पद आहे. पात्रता म्हणजे फार मोठी आहे बघा. एक तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. सेकंड गृह मंत्रालय, भारत सरकार किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग BE फायर अथवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण असावा किंवा मेंबरशिप एक्झामिनेशन MI फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग युनायटेड किंगडम या संस्थेकडून पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेचा बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग BE फायर किंवा BE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, केमिकल, कॉम्प्युटर यापैकी कोणतीही एक पदवी तुम्हाला उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अनुभव पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क एकूण 8 पदे आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन 50% पाहिजेत किंवा BSc IT घेऊन 50% पाहिजेत किंवा BE सिव्हिल, BE मध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणत्याही एका पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो. किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणतेही एक पदविका परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम तसंच वयोमर्यादा मित्रांनो 40पेक्षा जास्त वय असलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर कार्यरत असणाऱ्या उमेदवारास वयाची अट लागू राहणार नाही. जर MIDC कामाला असेल तर त्याच्यासाठी वयामध्ये सूट आहे. शारीरिक पात्रता आहे मित्रांनो याला MSc सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो. बघा आता कनिष्ठ संचार अधिकारी गट क एकूण 2 पदे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला पात्रता सेम जशी वरती आहे त्याच पद्धतीची, पण त्यामध्ये फक्त चेंज थोडाफार अनुभव वगैरे आहे. त्याच्यानंतर बघा वीज तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईलसाठी गट क एकच पद आहे. याच्यामध्ये पात्रता बघा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण पाहिजे. त्यासोबत इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केलेला पाहिजे आणि 28 वर्षापेक्षा वय जास्त नसलं पाहिजे. याला शारीरिक पात्रता सुद्धा आहे मित्रांनो. चालक यंत्रचालक गट क एकूण 22 पदे आहेत. याच्यामध्ये माध्यमिक शाळा म्हणजे SSC उत्तीर्ण पाहिजे. वाहन चालक 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो. शारीरिक पात्रता सुद्धा याला आहे. त्याच्यानंतर बघा अग्निशमन विमोचन गट क एकूण 187 पदे आहेत. याच्यामध्ये पात्रता SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर MSc पाहिजे मित्रांनो. ती नसेल तर CCC सुद्धा चालेल आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता सुद्धा थोडीफार आहे मित्रांनो. 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. महिला असेल तर 157 या पद्धतीनं. ठीक आहे. या 34 पदांसाठी आपण पदे त्याच्यानंतर पात्रता बघितलेली आहे मित्रांनो.
यानंतर मित्रांनो बघा परीक्षा शुल्क कसं आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर 1000 रुपये आहे मित्रांनो, आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग असेल तर 900 रुपये आहे मित्रांनो. परीक्षा फी एकदा भरली की परत मिळणार नाही मित्रांनो. याच्यानंतर मित्रांनो आता जे प्रत्येक पदं आहेत त्याच्यासाठी वेगवेगळी म्हणजे परीक्षेचा जो दर्जा आहे किंवा जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे जर पद असेल कार्यकारी अभियंता स्थापत्य तर त्याच्यासाठी वेगळी परीक्षा आहे. उपअभियंता असेल तर त्याच्यासाठी वेगळी परीक्षा आहे. वेगळी परीक्षा म्हणजेच काय, अभ्यासक्रम किंवा त्याच्या प्रश्न हे वेगळे असणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर सहयोगी रचनाकार असेल तर त्याच्यासाठी वेगळं आहे. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप वेगळं असणार आहे किंवा दर्जा वेगळा असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता ही 5 पदे आहेत इथं दिसत आहेत आपल्याला. याच्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, त्याच्यानंतर वास्तुशास्त्र आहे, वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी, म्हणजे याच्यातली प्रश्नांची लेवल ही वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं प्रत्येक जे पद आहे त्या पदाचे प्रश्न हे वेगवेगळे असणार आहेत मित्रांनो. याचं एकदम स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे. ही PDF मी तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्सला. तुम्ही तिथून ती PDF डाउनलोड करून घ्या मित्रांनो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याची तुम्हाला परीक्षेचा कालावधी, प्रश्न किंवा एकूण गुण हे सगळं पाहता येईल. इथं आपण घेत बसलो तर अजून वेळ लागेल मित्रांनो खूप, आणि प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळी डिस्कस करायला आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो वयोमर्यादा पाहून घ्या. 1 ते 28. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो वयोमर्यादा पाहून घ्या. 1 ते 28 पदांकरिता ही वयोमर्यादा आहे. खुल्यामध्ये 38 आहे. आर्थिक दुर्बल घटक, अनाथ किंवा मागासवर्गीय असेल तर 43. म्हणजे टोटल 34 पदे आपण जसं आता डिस्कस केले त्याच्यामध्ये 1 ते 28 पदापर्यंत तुम्हाला ओपनला 38 वय आहे, आणि जर मागासवर्गीय असेल तर 43 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल तर 45, माजी सैनिक असाल तरी 45, आणि पदवीधर अंशकालीन असेल तर 55. आता त्याच्यानंतर 29 ते 34 आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आहे मित्रांनो. म्हणजे विभागीय अग्निशमन अधिकारी गट असेल तर 21 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 45. सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क आणि कनिष्ठ संचार अधिकारी गट क साठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40. त्याच्यानंतर चालक यंत्रचालक गट क साठी पण 18 ते 40, आणि वीज तंत्री श्रेणी 2 ॲटोमोबाईल गट क साठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 28, आणि अग्निशमन विमोचन गट क साठी 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 25 आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण संपूर्ण जाहिरात, पात्रता, पदे, त्याच्यानंतर परीक्षा पद्धती हे सगळं बघितलेलं आहे. तुम्ही आणि PDF डाउनलोड करून सविस्तर त्याची माहिती बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.